वाढदिवसासाठी पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत असते. कशा आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील. तर आता गावी जायचा माझा प्लॅन ठरलेला आहे. तर मला मागेच गावी जायचं होतं, पण माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यामुळे मी काही गावाकडे गेले नाही. तर म्हटलं चला आता मुलांना सुट्ट्या आहेत, तर म्हटलं येऊ थोडंसं फिरून. तर आता मी करायला लागले गावाकडे त्याची पॅकिंग आणि 8 दिवसाचा माझा प्लॅन आहे. आता नंतर पाहू किती दिवसाचा ठरतोय, पण 8 दिवसाचा आहे. तर म्हटलं चला आता मी बॅग भरायला लागले, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की 8 दिवसासाठी मी गावाला जाणार, मी माझी बॅग कशी भरते, काय सोबत नेते काय नाही, हे सगळं काही तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे. आणि आम्ही 3 जण जाणार, तसं 4 जण जाणार. माझे मिस्टर पण येणार, पण आम्हाला सोडून दिले ते रिटर्न वापस येणार, म्हणून त्यांचं पॅकिंगचं काही टेन्शन नाही. त्यांचे कपडे वगैरे मला काही सोबत घ्यायची नाही. माझे 2 मुलं आणि मी, म्हणजे आमच्या 3घासाठीच बॅग पॅक करायची. तर आता चला मी तुमच्यासोबत शेअर करते मी माझी बॅग कशी पॅक करते, कुठल्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या नाही. आणि आता सध्या मी गावाकडे उन्हाळा चालू आहे, म्हणजे खूप सारं काही महत्त्वाचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आता बॅग कशी भरते आपण पाहू. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, गावाकडे जाताना बॅग कोणची घेतली. तर बरेच जण ट्रॅव्हल्स बॅग असते ती मोठी, आणि प्लस आपला प्रवास करायचा असतो, त्याच्यामुळे मला खूप सारा प्रॉब्लेम होतो आणि मी ती कधी यूज करत नाही. गावाकडे जायचं म्हटलं तर मी अशी ट्रॅव्हल्स बॅग यूज करते, जे की गर्दीमध्ये असो कुठेही असो याच्यात पाहिजे तेवढे कपडे बसतात आणि अडकवल्याच्या नंतर काही टेन्शन राहत नाही. आणि मेन म्हणजे आमच्या गावाकडे जायला प्रॉब्लेम खूप आहे, आणि म्हणजे तिकडे नाही का जास्त वाहनं वगैरे काही जास्त नसतात, गाड्या वगैरे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून शक्यतो मी अशीच बॅग वापरते. तर चला आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय टाकायचंय. मोठा कप आहे आणि इथे वरती पण कप आहे छोटं मोठं सामान टाकायला, आणि इथे पण आहे. तर सगळ्यात आधी मी 2 साड्या घेतलेल्या तिथं. तर गावाकडे मी काही जास्त साड्या घालणार नाही, आणि घालायचं जरी ठरलं तर मम्मी आहे तिथे तिच्या साड्या यूज करू शकते. तर मी स्वतःच्या 2 साड्या आता घेऊन चाललेले आहे. तर आता मी याच्यामध्ये माझ्या 2 साड्या मी टाकलेल्या आहेत. आता मी माझे 2 ड्रेस घेतलेले. हे 2 ड्रेस जे की कॉटनचे ड्रेस आहेत, उन्हाळ्यामध्ये आपण घालू शकतो असे. हे 2 घेतलेले आहेत. हा एक सेट घेतलेला आहे आणि हा एक टॉप आणि पॅन्ट, असे हे 2 ड्रेस घेतलेले आहेत. आता हे पण याच्यामध्ये मी ठेवून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता गावाकडे जाताना मी नाईन्टी किंवा गाऊन कधीही विसरत नाही, कारण मला याची फार गरज असते गावाकडे गेल्याच्या नंतर. पण उन्हाळ्यात गावाकडे जायचं म्हटलं की हे फार कामाला येतं, कारण डेली घरात तर आपण ड्रेस किंवा साडी घालून तर वावरू शकत नाहीये. म्हणून मी गावाकडे जायचं म्हटलं आवर्जून 90 घेत असते. आणि आता 90 मी या 2 ठेवते त्याच्यामध्ये. तर ही चांगल्या प्रकारे आपली बॅग जी आहे त्याच्यात सेट होऊ लागली. आता हे झालं माझं. मी 2 साड्या टाकल्यात, 2 ड्रेस टाकलेत आणि 2 गाऊन टाकलेत. तर आता माझ्या मुलांचं पाहू. तर आता दीदीसाठी मी इथे हे 2 ड्रेस घेतलेले आहेत. जीन्स पॅन्ट टी शर्ट, जीन्स पॅन्ट टी शर्ट, असे 2 ड्रेस घेतलेले आहेत. तिला डेली वापरला असे 2 टी शर्ट सोबत घेणार आहे. आणि हे 2 फ्रॉक आहेत जे की कॉटनचे आहेत, एकदम स्मूथ. तिनं बाहेर कुठे जायचं म्हटलं, म्हणजे आता गावाकडे गेलं की पाहुण्याकडे वगैरे जाणं होतं, तर मग त्याच्यासाठी हे 2 फ्रॉक घेतलेले आहेत. एकदम कॉटनचे आहेत, सुती, उन्हाळ्यात सुद्धा ती घालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. असे हे 2 तिचे 2 ड्रेस घेतलेले आहेत. 2 टी शर्ट वापरायला आणि 2 जीन्स पॅन्ट, असे तिचे हे एवढे ड्रेस घेतलेले आहेत मी. ते पण याच्यामध्ये आता सेट करून घेते. तर आता इथे दादाची पॅकिंग. तर दादासाठी काय घेतलेले मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात महत्त्वाचं, त्याला मी टी शर्टच घेतलेले आहेत जास्त, कारण त्याला तर सहनच होत नाही अजिबात गरमी. टी शर्ट घेतलेले आहेत मी हे, आणि अशा शॉर्ट पॅन्ट घेतलेले आहेत त्याच्यावर घालायला. मी त्याचे एक्स्ट्रा 2 टी शर्ट घेतलेले आहेत, कारण गावाकडे गेल्यावर तो एवढा खेळतोय विचारूच नका. असे मी त्याचे टी शर्ट घेतलेले आहेत आणि सोबत बनेल सुद्धा घेतलेले आहेत, जे की तो हमेशा घरामध्ये बनेलवरच असतो, म्हणून बनेल खूप गरजेचं होतं उन्हाळ्यामध्ये त्याला. तर त्याच्या या 2 मी बनेल घेतलेले आहेत. तर हे झालं त्याचं डेली यूजचं. आणि आता बाहेर वगैरे जायचं म्हटलं त्याच्यासाठी मी हे 2 शर्ट घेतलेले आहेत, आणि याच्यावर मला त्याला 2 पॅन्टी घेतलेले आहेत, 2 ते 3 जीन्स पॅन्टी घेतलेले आहेत. असं हे दादाचं आहे. तर चला दादाचं पण आता मी याच्यामध्ये सेट करून ठेवते.
हे सगळं काय झालं कपड्याचं. आता जे की गावाकडे जाताना आता थोडंफार का होईना मेकअपचं सामान लागतंच. तर मी असा पाऊच घेतलेला आहे, ते पाऊचमध्ये मी ठेवणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं टिकटॉक पिन वगैरे लागतात गावाकडे गेल्याच्यानंतर. दीदीसाठी पण टिकल्या लागतात. सोबत नेल पॉलिश रिमूव्हर हे गावाकडे गेल्या टाईमपासमध्ये चलतंच. सनस्क्रीन तर लागणारच, जे लेडीजचं असतं रोज लागतं ते सगळं काय त्यामध्ये मी टाकून देते. लिप बाम वगैरे. मला तोंड येण्याचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून हे सोबत हमेशा असतं माझ्या. त्याने एक्स्ट्रा चॉप घेतलेली छोट्यांनी ठेवते, कारण घामाचे दिवस म्हटल्यावर हे लागतंच. सेफ्टी पिना घेतलेल्या आहेत डेली यूजचे, कानातले वगैरे दीदीसाठी माझ्यासाठी. त्याचे टिकल्याचं पॅकेट छोटंसं कट करून मी याच्यामध्ये ठेवले असं. एक दोन शिल्लक बँगल्स लागतात कधी साडी वगैरे घातल्यावर, म्हणून त्या पण मी याच्यामध्ये ठेवून घेते. आणि कितीही पॅकिंग लक्षपूर्वक केली तरी सुद्धा काही ना काही राहतं. रात्री हे प्रोडक्ट्स आणले होते मी माझं मेकअपचं, हे सगळं काही राहिलं होतं टाकायचं, म्हटलं सगळं ते पण टाकून घेऊ. असं खूप वेळा होतं माझ्याकडून, काही ना काही गोष्टी विसरून राहते. आता फायनली याचं झालेलं आहे. ब्रश आहे, ब्रश मी इथल्या कप्प्यात हे टाकून देते. आणि गॉगल लागतात म्हणून ह्याच्यामध्येच वर ठेवून देते पर्स मी. गोष्टीमध्ये टावेल राहिला होता टाकायचा, तो पण आता मी टाकून घेते. तर अशी फायनली आपली बॅग पॅक झालेली आहे. आता बघू संध्याकाळी म्हणजे 10ला निघतोय की 11ला, पण फायनली तर 11लाच निघायचंय. कारण आहो सोडलं यायला लागलं, तर ते म्हटलेत की माझ्या मित्राची गाडी घेतो आणि मी तुम्हाला सोडायला येतो. तसं तर आम्हाला बसने जायचं होतं संध्याकाळच्या, पण झालं असं की त्यांचे मित्र म्हणले गाडी घेऊन जा, म्हणून आता प्लॅन थोडासा चेंज झाला आहे. आहो आम्हाला सोडायला येतात, प्लस मी त्यांच्या मित्राची गाडी घेऊन. तर मग ठीक आहे, कारण बसचा प्रवास तर आता ह्यावेळेस काही नाही आहे, आपण जाऊ आता गाडीने, काही हरकत नाही. तसं पण मुलांना एवढ्या बसमध्ये उलट्या होतात, पण ठीक आहे. आता ते कॅन्सल झाले आणि मस्त आरामशीर आता आम्ही गाडीमध्ये प्रवास करू शकतोय, जे की आहो आम्हाला डायरेक्ट घरी नेऊन सोडतात, कारण आमच्या गावाकडे गाड्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर फायनली अशी बॅग मी पॅक केलेली आहे. अजून काय याच्यात बदल होऊ शकतो काय नाही मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर आठवत असेल तर अशा प्रकारे मी माझी बॅग पॅक केलेली. संध्याकाळी 11 वाजता आम्ही निघणार होतो. आणि तुम्ही जर गावाकडले तुम्हाला ब्लॉग माझे बघायचे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता गावाकडे गेल्याच्या नंतर गावाकडले ब्लॉग नक्की येतील, मिनी ब्लॉग म्हणा, लॉंग ब्लॉग म्हणा, तर नक्कीच बघा. आणि नवीन असा चॅनल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी भेटते उद्या तुम्हाला माझ्या माहेरात. तर आता तर बघू प्रवास कसा होतोय काय तुमच्यासोबत शेअर करेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला इथेच थांबते. टाटा बाय.